हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची आणि आजची पोझिशन दाखवणार. तर मी काल पण ऑप्शन बाईंग केलेली आणि आज पण ऑप्शन बाईंग केलेली, कारण मी फ्रायडेला एक ॲनालिसिस व्हिडिओ अपलोड केला. तेव्हा मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की अगर डाऊन साईडला माझ्या साईडला मार्केट जात असेल तर मी कदाचित ऑप्शन बाईंगसुद्धा करू शकतो. सो मी ऑप्शन बाईंग केले 6 लॉटने. ओके. तर मी पहिले तुम्हाला माझी कालची पोझिशन सांगतो काय घेतलेली. काल मी एकदम बॉटमला इकडे मी पी बाय केलेला 158च्या प्रीमियमने. ओके, 158च्या प्रीमियमनी बाय केला. पहिला माझा एस एल इकडे हिट झाला, त्याच्यामध्ये मला 3000चा लॉस झाला. ओके, आणि मग सेकंड एंट्री मी परत ह्या साईडला, कारण मार्केट वरती गेला त्याच्यानंतर इथून त्याने साईड येऊन थोडं वरती आला पाहिजे, त्याने परत तो डाऊन साईडला आला. तर इथे माझी परत एंट्री घेतली सेम प्रीमियम 158च्या प्रीमियमला मी एंट्री घेतली आणि इथे येईपर्यंत मला बऱ्यापैकी प्रॉफिट 7000 रुपये मला प्रॉफिट दिसत होता. 7000च्या वरती दिसत होता. पण मी शेवटचा बघितला तेव्हा तो 7000 रुपये होता आणि त्याच्यानंतर माझा त्याच्यामध्ये रिस्क फक्त 20 पॉईंटची होती आणि टार्गेट हा माझा 80 पॉईंटचा होता आणि माझा फिक्स होता जोपर्यंत मला 80 पॉईंट्स मिळणार नाही तोपर्यंत मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ नाही करणार. ओके ओके, माझा टार्गेट होता तो 238 होता आणि तो शेवटचा मी बघितला तो इथे आल्यावरती 231च्या आसपास आला. म्हणजे माझा फक्त जो टार्गेट आहे तो फक्त 7.9 वाचला. मग मी एक्झिट का नाही केली पोझिशन, कारण मी एक्झिट करतच नाही, कारण जोपर्यंत माझं टार्गेट कंप्लीट होत नाही 1:4चा तोपर्यंत मी माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ करतच नाही. ओके, 80 पॉईंट झाला असता तर ऑटो स्क्वेअर ऑफ झाला असता, कारण मी लावूनच ठेवलेलं की 238 झाला की माझी पोझिशन ही ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होऊन जाईल. पण इकडे आलं त्याच्यानंतर मार्केटने हे रिव्हर्स घेतलं. त्यानंतर जो माझा पहिल्या एंट्रीमध्ये जो मला 3000 लॉस होता तो कव्हर करून मी तो दिवस मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट केला. म्हणजे 7 ते 8,000 प्रॉफिट दिसल्यानंतर सुद्धा मी जी माझी पोझिशन आहे ही कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केली. ओके, फक्त आणि फक्त माझा टार्गेट कंप्लीट झाला नाही त्यामुळे. आणि आजची पोझिशन म्हणाल तर मी तुम्हाला पोझिशन दाखवतो. ऑलमोस्ट तुम्हाला इकडे खाली दिसत पण असेल 10,500चा प्रॉफिट झाला. तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री सांगतो आणि स्ट्राईक प्राईस तुम्हाला नंतर सांगतो. तर मी इकडे तिसऱ्या कॅन्डलला मी इकडे एकदम एंट्री घेतली, कारण मार्केटने वरती यायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं आणि परत त्याने त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला. ओके, त्यानंतर मला थोडा चान्सेस होते की मार्केट हे आपल्या साईडने जाईल. त्याच्यानंतर मार्केट हे क्विक खाली गेलं आणि मी इकडे कुठेतरी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ घेतली. ओके, सो माझी एंट्री होती, मी तुम्हाला ते माझं पोझिशन दाखवतो. ओके, 255 24,550 मी पी बाय केलेला 170च्या प्रीमियमने आणि मी एक्झिट केली 240 रुपयाला. टोटल 10,500चा प्रॉफिट झाला. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी 70 पॉईंट्स का घेतले ते, कारण माझी एंट्री थोडी लेट झाली. माझी एंट्री 10 पॉईंट्स थोडी लेट झाली. जिथे मला कितीला होते, एक सेकंड, 169ला होती. तर माझी एंट्री मला 160ला घ्यायची होती, ती मला लक्षात नव्हतं, त्याच्यामुळे तो मार्केट 170ला गेला आणि त्याच्यानंतर माझी एंट्री झाली. त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती फक्त आणि फक्त 70 पॉईंट्सला ही स्क्वेअर ऑफ केली. ओके, कारण त्याच्यानंतर मार्केट समजा ते काही कॅल्क्युलेशन असतं, त्याच्यानंतर समजा मार्केट रिव्हर्स झालं, कारण एक्झॅक्ट त्याने 230च्या नंतर 240च्या नंतर त्याने एक बऱ्यापैकी रिव्हर्स घेतला. तर सायकोलॉजी चेंज होण्यापेक्षा आपला जो फिक्स आहे जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनवरती एक्झिट केलेलं बरं. तर काल पण मला 70 पॉईंट्स मिळताना मी एक्झिट नाही केला आणि आज 70 पॉईंट्स मिळाले. तर टोटल आज मला 10,500चा प्रॉफिट ऑप्शन बाईंगमध्ये झाला. आणि मी रिक्स रिवॉर्डवरती एवढा भर का देतो ते तुम्हाला सांगतो, कारण समजा आज मला 10,500 प्रॉफिट झाला, म्हणजे आपण राऊंड नंबर 10,000 पकडू, काल समजा 9,000 प्रॉफिट झालं तर माझ्याकडे टोटल हे समजा 20,000 रुपये माझ्याकडे प्रॉफिट राहिलं असतात. तर त्याच्यामध्ये मला रिस्क घ्यायला मी किती वेळा एस एल घेऊ शकतो, 3,000चे 7 वेळा मी इझिली एस एल घेऊ शकतो. 7 किंवा आपण 6 वेळा हे इझिली एस एल घेऊ शकतो आणि 6 वेळा एस एल हे कंटिन्यू कधी जाणारच नाही. ओके, त्याच्यामध्ये समजा 2दा-3दा एस एल गेले आणि परत एकदा आपल्याला बॅक टू बॅक असे 2 प्रॉफिट मिळत असतील तर आपले जे 20,000 आपलं जे प्रॉफिट आहे ते वाढतच जाणार. त्यामुळे मी रिस्क रिवॉर्डवरती जास्त भर देतो, जेणेकरून आपलं अकाउंट हे प्रत्येक वेळी ग्रीनमध्ये राहायला पाहिजे. भले थोड्या वेळासाठी ते रेडमध्ये जाईल, पण जेव्हा कमबॅक होईल तेव्हा ते असे बॅक टू बॅक असे 2दा अगर आपलं एंट्री मिळत असेल तर हे बऱ्यापैकी आपण हे प्रॉफिटेबलच राहू शकतो. आणि ह्यामध्ये क्वांटिटी केव्हा वाढवायचे ते पण तुम्हाला सांगतो, कारण आता आपल्याला समजा आता 10,000 रुपये प्रॉफिट दिसला, आपण लगेच उद्या किंवा परवा लगेच आपण आपली क्वांटिटी डबल करू. पण तसं नसतं करायचं. क्वांटिटी केव्हा डबल करायचे, जोपर्यंत हा पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा डबल प्रॉफिट होत नाही. समजा आता जोपर्यंत मी 6 लॉटने करतो, 6 लॉटमध्ये मला समजा मंथली अगर 20,000 मला प्रॉफिट मिळत असेल तर त्यानंतर मी त्याच्यानंतर 6 नंतर मग मी 8 करेन, 8 नंतर मग मी 10 करेन, असे हळू वाढवायचे असतात. आता डायरेक्ट आज 10,000 रुपये प्रॉफिट झालं तर उद्या पण डायरेक्ट 10 किंवा 8 क्वांटिटी नाही ट्रेड करायचाच नाही. त्याच्यामुळे आपली मनी मॅनेजमेंट परफेक्ट राहत नाही. आणि त्याच्यामध्ये समजा 8 लॉटवरती आपल्याला अगर एस एल जात असेल
तर आपली जी सायकॉलॉजी ती चेंज होऊ शकते. ओके, त्यामुळे क्वांटिटी आहे ती स्टेप बाय स्टेप वाढवायची, जेणेकरून आपलं पहिलं 1 महिना आपण आपल्या साईडला प्रॉफिटेबल राहायला पाहिजे. अगर 1 मंथ आपलं प्रॉफिटेबल राहत असेल तर त्याच्यानंतर आपल्याला 25% to 30% आपण आपली क्वांटिटी आहे ती इन्क्रीज करू शकतो. आणि लेस क्वांटिटी कधी करायची, आता मी तुम्हाला सांगतो, मी माझी क्वांटिटी उद्या थोडी कमी करेन. अगर उद्या मी ऑप्शन बाईंग करत असेल, डाऊन साईडला जात असेल तर मी क्वांटिटी हाफ करीन. अगर वरच्या साईडला जात असेल तर पीईमध्ये सुद्धा मी माझी क्वांटिटी आहे ती हाफ करू शकतो. का हाफ करणार? कारण मार्केटने ऑलरेडी कालच्या दिवशी एक प्रॉफिट दिला. मी कॅप्चर नाही केलं, माझ्या 10 पॉईंटने एस एल वाचला, पण एक बऱ्यापैकी ट्रेंड दिला ज्याच्यामध्ये खूप लोकांना प्रॉफिट झाला असेल, ज्यांनी स्कॅल्पिंग करून निघाले असतील. ओके, माझा रिस्क अँड रिवॉर्ड थोडा मोठा असतो, त्यामुळे कधी कधी मला मोठा प्रॉफिट मिळत नाही. त्यामुळे हा प्रॉफिट मी प्रॉपर कॅप्चर नाही करू शकलो, 10 पॉईंटने वाचला आणि आजच्या दिवशी एक बऱ्यापैकी मोमेंटम झाली. ओके, सो मी उद्या क्वांटिटी हाफ का करणार? कारण ऑलरेडी 2 दिवस अगर मोमेंटम होत असेल तर उद्याच्या दिवशी एक साईडवेज भरे मग फ्लॅट ओपन होऊन अगर जात असेल तर थोडं साईडवेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे समजा मार्केट जात असेल तर आपण एंट्री घ्यायची. प्रॉफिट आलं तर चांगलीच गोष्ट, पण नाही आलं तर आपला जो एस एल आहे तो एक कमी असेल, एक मिनिमम एस एलमध्ये आपण निघू शकतो. आणि गॅप ओपन झाला तर मी पी सेल करू शकतो, जेणेकरून हे मार्केट कुठे मोमेंटम होणारच नाही. त्यामुळे इथे वरच्या साईडला जात असेल तरी मी हाफ क्वांटिटी करीन, डाऊन साईडला जात असेल तरीसुद्धा मी एक हाफ क्वांटिटीच करीन. ओके, कारण उद्या एक मोठी मोमेंटम याचे चान्सेस थोडे कमी आहे, पण जात असेल तर आपण एंट्री घ्यायची. प्रॉफिट आला तर ठीक आहे, प्रॉफिट नाही आला तर आपल्याला एक मिनिमम लॉसमध्ये आपण ही पोझिशन एक्झिट करू शकतो. ओके, आणि अगर तुम्ही आत्ता पण बघत असाल तर मार्केट हे बऱ्यापैकी खाली जाते. आणि जो मी लेवल ऑलरेडी मी ॲनालिसिसमध्ये सांगितलं की मार्केट अगर त्या लेवलच्या खाली जात असेल तर माझ्यासाठी हे बेरिशच आहे. ओके, कारण मी जसं मी सांगितलं की ह्या रेड कॅन्डलच्या खाली मार्केट जात असेल तर मार्केट माझ्यासाठी बेरिश, आणि बरोबर त्याने तिकडेच एक रेजिस्टन्स फेस केला आणि त्याच्यानंतर मार्केट हे परत एक डाऊन साईडला आलं. ओके, आणि मी ऑप्शन सेलिंग का नाही केले त्याचं तुम्हाला एक रिझन सांगतो. कारण ऑप्शन सेलिंगसाठी माझ्यासाठी मोमेंटम करणं गरजेचं आहे. कारण मी एक ॲनालिसिस केलं की मार्केट अगर ह्या लेवलच्या वरती जात असेल तर मी पी सेल करीन, आणि समजा ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मी ऑलरेडी सांगितलं मी कदाचित ऑप्शन बाईंगसुद्धा करू शकतो. फक्त इकडे मी पोजिशनल केलं असतं आणि ह्या साईडला मी कदाचित इंट्राडेच केलं असतं. अगर सेलिंग केलं असतं तर इंट्राडे केलं असतं, पण अगर ऑप्शन बाईंगमध्ये अगर एक चांगला प्रॉफिट मिळत असेल तर ऑप्शन बाईंग करायला सुद्धा काही हरकत नाही. ओके, आणि आता ॲनालिसिस करायचं म्हटलं तर अजून मार्केटला बंद व्हायला अजून ऑलमोस्ट 1-1.25 तास आहे. तर आता करून उपयोग, आणि संध्याकाळी अपलोड नाही आला तर उद्या सकाळी 8 वाजता नक्की अपलोड होईल, जेणेकरून तुम्हाला मार्केट चालू व्हायच्या आधी तुम्हाला ॲनालिसिसचा व्हिडिओ नक्की मिळेल. ओके, आणि ह्या व्हिडिओबद्दल अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, आणि हा व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.